तूही रे माझा मित्र आजच्या भागाची सुरुवात होते ईश्वरीपासून. तर आता इथे ईश्वरीने आपल्या हातामध्ये गिफ्ट घेतलेलं असतं. तर आता ती गिफ्ट घेऊन आतमध्ये आलेली असते. तर आता ती विचार करत असते. तर आता ती त्याच्या बाजूला बसते आणि गिफ्टकडे बघतच असते. एवढं काय मागवलंय अर्णव सरांनी असं म्हणते ती. उघडून बघू का असं म्हणते ती. तर आता ती उघडून बघणार असते. तर आता तिला विचार येतो, नाही नको, ठीक आहे ना, बायको आहे मी त्यांची असं म्हणते ईश्वरी. माझ्यापासून काय लपवणार. तर आता ती उघडते बघा प्रेक्षक होतं बॉक्स. तर आता त्याच्यामध्ये कपडे असतात, कार्टून असतं बघा प्रेक्षक त्याच्यावर. तर आता ईश्वरी बघते. तर आता टेडीवाली बेडशीट असते ती बहुतेक. तर आता ईश्वरीला कळतच नाही काय म्हणून. तर आता ती बाकी सगळं सामान बघत असते. तर त्याच्यामध्ये छोटे छोटे कपडे असतात. तर आता ईश्वरीला कळतच नाही सगळं काय चाललंय म्हणून. सगळे कपडे बघते ती, तर छोटे छोटे कपडे असतात, खेळणी पण असतात लहान मुलांची. हे काय सगळं असं म्हणते ईश्वरी. हे कपडे, ही खेळणी. तर आता त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं पण तिला सापडतं. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून असतं त्याच्यावर. अर्णव सरांच्या नावावर नोट असं म्हणते ती. कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू फॉर चुझिंग अस, विश यू हॅपी मोमेंट्स विथ युअर बेबी. तर आता ईश्वरीला धक्का बसतो, ईश्वरीला काय चाललंय म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक आजी बोलत असतात नम्रता सोबत. तर आता इथे आजी म्हणतात, फक्त ईश्वरीसाठी नाही बनवलेत लाडू, सगळ्यांसाठीच बनवलेत असं म्हणतात ते. अगं तुम्ही एवढे सगळे जण धावपळ करत असता दिवसभर, म्हणून म्हटलं सगळ्यांनाच पौष्टिक लाडूंची गरज आहे असं म्हणतात आजी. घे ना तू पण घे असं म्हणतात आजी. तर आता वल्लरी सगळं बघत असते. तर आता नम्रता म्हणते, नाही आजी खरं सांगू का, जी गोष्ट ईश्वरीच्या नावाने बनवली आहे ती मी नाही खाऊ शकत खरंच असं म्हणते नम्रता असं म्हणत आता वल्लरी येते. काय बडबड करतेस तू, ईश्वरी बद्दलचा राग अजून गेला नाहीये का असं म्हणते वल्लरी. आई रागाचा काही प्रश्न नाही आहे इकडे असं म्हणते नम्रता. अगं पण तुमचं भांडण झालं त्यानंतर समेत खटला होता ना. हे बघ बाळा, अशा गोष्टी खूप वेळ मनामध्ये धरून ठेवायच्या नसतात, हो की नाही हो आई असं म्हणते ती. तेच सांगते मी तिला असं म्हणतात आजी. हे बघ आई करतायत तो लाडू घे आणि माझ्या खोलीत ये, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी असं म्हणते वल्लरी. कठीण आहे असं म्हणते वल्लरी. तर आता आजी म्हणते, घे लाडू घे असं म्हणते ती. नाही असं म्हणते नम्रता. नको आहे असं म्हणते बघा प्रेक्षक होती. किती बिंडो काही नम्रता. खरंच प्रेक्षकाची लायकी काणीचं वागणं काय बघा प्रेक्षक हो. फुकटमध्ये चांगल्या घरात लग्न करून आल्यावर असंच असतं ना. जाऊ दे असं म्हणतात आजी. ईश्वरीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे गरोदरपणात तिला त्रास व्हायला नको असं म्हणतात आजी. तर आता इथे ईश्वरी म्हणते, बेबी सोबत हॅपी मोमेंट्स घालवण्यासाठी आतापासूनच हे तयार आहेत असं म्हणते ती. सगळी तयारी पण करून झाली बाबाने, पण जी आई होणार आहे तिला एका शब्दाने कोणी नाही सांगितलं काही असं म्हणते ईश्वरी. तर आता दुसरं काय एका बघत राहते ती बॉक्समध्ये. तर आता त्याच्यामध्ये असतं बेबी ऑन बोर्डचं स्टिकर असं म्हणते ईश्वरी, घरामध्ये लावण्यासाठी असं म्हणते ती. अरे हे सगळं मला कोण सांगणार आणि कधी असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी विचार करत असते, छुपा रुस्तम निघालात तुम्ही, आज याच तुम्ही संध्याकाळी असं म्हणते ती. मी तुमचा कसा क्लास घेते ते बघा असं म्हणते ती. काय झालं आई, मला कशाला बोलून घेतलं तुम्ही इथे असं म्हणून नम्रता ओढायला लागते वल्लरीवर. नम्रता आईंसमोर वाटेल ते का बरळत होतीस, मनातलं असं सगळं बोलायची काय गरज होती का असं म्हणते ती. मग काय करू मी आई असं म्हणते नम्रता. हे बोलल्याशिवाय कुणाला काही कळत नाही, सतत आपलं इशू आणि जिजूचं कौतुक बास असं म्हणते नम्रता. मला मान्यच आहे, ह्या घरात सतत त्या दोघांचंच कौतुक सुरू असतं, पण हे बघ मनातलं असं सगळं बोलून वाईटपणा का घेतेस तू असं म्हणते वल्लरी. हो दे ना वाईट, मला नाही काही फरक पडत आई असं म्हणते नम्रता फरक पडत नाही, कसा फरक पडायला हवा ना असं म्हणते वल्लरी. रागाच्या भरात तू एक गोष्ट नोटीसच करत नाहीयेस, तुझी बहीण अशी रागात तावातावाने कुणाशीच बोलत नाही, कुणाला ओरडूनही बोलत नाही, सतत सगळ्यांशी गोड गोड बोलून प्रेमाने वागून तिने सगळ्यांना तिच्या बाजूने करून घेतलंय, आणि आता तुला सुद्धा तसंच करावं लागणार आहे असं म्हणते वल्लरी. कंटाळा आलाय मला असं म्हणते नम्रता. कंटाळा आलाय मला सततचे सल्ले ऐकून, खरंच कंटाळा आलाय मला, पण मी तुम्हाला तरी का दोष देऊ असं म्हणून ओरडत असते नम्रता. तेवढ्यातच पाठीमागून आजी येतात. पुढे माझ्या नवऱ्यालाच माझी का पडलेली नाहीये, मग मी तुमच्याकडून का अपेक्षा ठेवू मी आई, मला काही सुचत नाही आहे आई खरंच असं म्हणत असते नम्रता. तेवढ्यातच अविनाश पण येतो. काय नम्रता काय झालंय काय असं म्हणतात आजी. काय ग वल्लरी तू काय बोललीस हिला असं म्हणतो अविनाश. मी कशाला काय बोलेन असं म्हणते वल्लरी. तर आता आकाश येतो आणि म्हणतो, मला माहितीये आकाश असं म्हणते नम्रता, मी तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये, तुम्हाला काहीच माहित नाही असं म्हणते नम्रता. तर आता इथे ईश्वरी लहान पोरांचे कपडे बघत असते. तर आता तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, ती खूप लाजत सुद्धा असते बघा प्रेक्षक हो. सगळ्या सिरियल मध्ये सगळे डोहाळे जेवणच करतायत बघा प्रेक्षक हो. सगळ्या सिरियल मधल्या नायिका सध्या गरोदरच आहेत. खरंच कधी कधी खूप फनी वाटतं. तर आता इथे ईश्वरी म्हणत असते, किती छान कपडे आहेत, किती क्यूट दिसेल ना ह्या कपड्यांमध्ये आमचं बाळ असं म्हणते ईश्वरी. त्याच्या छोट्या छोट्या बोटांनी माझं बोट धरेल, चमकणाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे बघेल, स्माईल देईल, मी तर खूप खेळणार आहे आमच्या बाळाशी असं म्हणते ईश्वरी. दिवसभर मीच घेऊन बसणार, कोणाकडेच देणार आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता ती स्पर्श करून बघत असते आपल्या पोटाला, आणि आता तिला खूप छान वाटत असतं ती येणार आहे म्हणून. तर आता ती म्हणते, कशी दिसेल मी प्रेग्नेंट झाल्यावर असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी इमॅजिन करायला लागते. तर आता बघा प्रेक्षक हो, ईश्वरी जाते एक उसं घेते आणि आता ती आपल्या साडीच्या आत घालते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला विचार पडायला लागतात आरशात बघून, या सरांना धडा तर मी शिकवणारच आहे, मला आता बघायचंच आहे. एक फडकूचंड भांडा भांडे माझ्या समोर प्रेमाची कबुली कशी देत आहेत ते असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे आजीला दाखवले परत, हे बघ नम्रता जे काय म्हणत असेल ते बोलून टाक,
असा त्रास करून घेऊ नको ग, असं म्हणतात त्या. तर आता नम्रता बघा प्रेक्षक खूप वैतागलेली असते. तर आता आकाश म्हणतो जाऊ दे आजी, जाऊ दे काय, असं म्हणतो अविनाश. तर आता अविनाश म्हणतो नम्रता बाळा तू बोल, तुझ्या मनात जे काय असेल ते बोल, असं म्हणतो तो. बोललीस की मोकळी होशील, हा बोल तू, असं म्हणतो तो. बाबा असं म्हणते नम्रता, आजी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमचं लग्न होऊन एवढे दिवस झाले पण तरीही अजून आम्ही देवदर्शन करू नाही शकलोय. आमचा संसार सुखाचा व्हावा, सुरळीत व्हावा असं कोणालाच नाही वाटत का या घरात, असं म्हणते नम्रता. अगं असं का वाटणार नाही आम्हाला, असं म्हणते आजी. पण एक लक्षात घे, तुमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं तुझ्या आई बाबांना अजून माहिती पण नाहीये, असं म्हणते आजी. अच्छा, म्हणजे माझ्या आई वडिलांना माहित नाहीये म्हणून तुम्हा सगळ्यांना हे लग्न मान्यच नाहीये, मग मी कोणत्या नात्याने या घरात राहतेय, म्हणजे तुम्ही सगळे मला या घरातून काढून टाकणार आहे का, असं म्हणते नम्रता. तर आता आकाश चिडतोने म्हणतो नम्रता काम डाऊन, असं म्हणतो तो. दिस इज नॉट द वे टू टॉक, ओके ऑल राईट, असं म्हणतो तो. खूपच फडतूच दाखवला आता इथे नम्रता, खरंच प्रेक्षक हो. त्याआधी आम्ही रूम मध्ये बोललोय, परत हा विषय नको, ओके असं म्हणतो तो. तर खूप भारी दाखवलं इथे. आकाशने गप बसायला सांगितलं ना नम्रताला, खूप छान केलं त्याने. तर आता नम्रता खूप जास्त वैतागते. तर आता ती निघून जाते तिथून. खूप जास्त राग आलेला असतो तिला. काय चालत असतं या मुलीच्या मनात सारखं, काही कळतच नाही, असं म्हणतात आजी. आजी असं म्हणतो आकाश, आय एम सॉरी. नम्रताच्या वतीने मी तुमची माफी मागतो, असं म्हणतो तो. आणि माफी मागतो तो वल्लरी, आजीची आणि अविनाशची. तर आता वल्लरीला कंटाळा आलेला असतो सगळ्याचा. तर आता इथे आकाश तेवढंच म्हणून निघून जातो तिथून. तर आता हे तिघे तिथेच थांबलेले असतात, अविनाश, आजी आणि वल्लरी. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता ईश्वरी आपल्या खोलीमध्ये असते. तर आता ती काहीतरी विचार करत असते. मामाना सुद्धा सगळं कळलंय, त्यांनी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि मला सांगायला कुठला मुहूर्त शोधतायत काय माहित, असं म्हणते ईश्वरी. ते काय नाही, मी सुद्धा ठरवलंय, पहिले प्यार का इजहार फिर हो गया के चार. तर आता बघा प्रेक्षक वाट बघत असते ती अर्णवची, कधी येणार आहेत काय माहिती, असं म्हणत असते ती. तर आता तेवढ्यातच गाडीचा आवाज येतो. तर आता अर्णव येतो. या आय नो इट्स बिट रिस्की बट वी हॅव टू डू इट, असं म्हणतो तो. शिर्केशी बोलून घ्या, डिटेल्स देतील, हा असं म्हणतो तो. असं म्हणत असतो आणि आता तो कोट काढत असतो. तर आता ईश्वरी मदतच करत नसते त्याची, कारण ती चिडलेली असते ना. तर आता अर्णव म्हणतो काढ ना माझा कोट, असं म्हणत असतो तो. तर आता इथे ईश्वरी काढते बघा प्रेक्षक त्याचा कोट. तर आता दुसऱ्या बाजूचाही कोट काढायला सांगतो. तर आता ती कोट काढते. तर आता तो फोनवर बोलतच असतो. तर आता ईश्वरी जाते बघा प्रेक्षक कपाटाकडे. तर आता अर्णव तिचा हात पकडतो. तर आता परत हात सोडून घेते ती. तर आता ती परत जात असते. तर आता अर्णव परत तिचा हात पकडतो. तर आता ईश्वरीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता अर्णव सांगतो तिला काहीतरी छोटं छोटं म्हणून, जा आणि जा असं म्हणतो तो. बहुतेक तो तिला कॉफी आणायला सांगतो बघा प्रेक्षक हो. ओके फाईन, असं म्हणतो अर्णव. चिरकेशी डिस्कस करतो आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सशी कॉन्टॅक्ट करतो, असं म्हणतो अर्णव. ओके कूल, असं म्हणतो तो. थँक्यू सो मच, असं म्हणतो तो. आणि ईश्वरी तिथेच असते. तर आता फोन ठेवलेला असतो अर्णवने. तर आता अर्णव जातो बघा प्रेक्षक हो. आणि तो मुद्दाम स्पर्श करत असतो ईश्वरीला. तर आता ईश्वरीला अजबच वाटत असतं एवढं काय स्पर्श करतो अर्णव हिला म्हणून. तर आता आपलं सामान घेत असतो. तर आता तिथून निघून जातो तो. तर आता इथे ईश्वरीला कळतच नाही असं काय टच करतोय अर्णव म्हणून. तर आता ती खूप जास्त घाबरते. मला सगळं कळतंय सर, असं म्हणते ईश्वरी. तुम्ही मुद्दामाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करताय, असं म्हणते ईश्वरी. पण नाही, मी पण ठरवलंय, पहिले प्यार का इजहार फिर हो गया आखे चार. तर आता स्पर्श करून बघत असते आपल्या गालाला वगैरे, जिथे अर्णवने स्पर्श केलेला असतो. तर आता इथे ईश्वरी झोपायला बसते बघा प्रेक्षक हो. आणि अर्णव तिथेच तयार होत असतो. तर बघा प्रेक्षक अर्णव जो आहे ना, तो कायम ऑरेंज कलरचा घड्याळ घातलेला असतो बघा प्रेक्षक. झोपतानाही, ऑफिसला जातानाही आणि जिमला जातानाही. तर आता इथे परफ्यूम लावून घेत असतो अर्णव. अच्छा, असं म्हणते ईश्वरी. मिस्टर रंग रंगीले राज शिर्के, छान परफ्यूम वगैरे मारून आता बेडरूम मध्ये शिरणार आहात का, असं म्हणते ईश्वरी. तोंड उघडून सांगायची काही तकलीफ नाही घेणार, समजतात काय स्वतःला, काय माहिती, असं म्हणते ती. 1 इंच सुद्धा आम्ही तुम्हाला माझ्या जवळ येऊ देणार नाही, असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे तयार होत असतो अर्णव. तर आता ईश्वरी बघा प्रेक्षकावर चादर घेऊन झोपलेली असते. तर आता अर्णव येतो झोपण्यासाठी. मी सुंदर, असं म्हणतो अर्णव. मी सुंदर, असं म्हणून रडत असतो तो. अरे ओके, असं म्हणतो तो. फार झोपली मी, असं म्हणते ईश्वरी. व्हॉट्स रॉंग विथ यू, असं म्हणतो अर्णव. तुमच्या भाषेत नथिंग, झोपा, असं म्हणून रडते ईश्वरी. खरंच खूप फनी आहे सीन. तर आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक झोपण्यासाठी. तर आता तोही झोपतो. तर आता तो झोपून टाकतो. तर आता ईश्वरी तिथेच असते. तर आता ती आपल्या चादरवर घेते. अर्णव मात्र झोपलेला असतो. तर आता ईश्वरी विचार करत असते, असं काही कधी असतं का, यांना बाबा व्हायचंय पण मला आई व्हायचंय की नाही, मला कोणी विचारणार, अजिबात येत सर, असं म्हणते ती. तर आता अर्णव झोपलेला असतो. तर आता इथे अर्णव झोपलेला असतो तेवढ्यात त्याचा हात तिच्या अंगावरती पडतो. तर आता ईश्वरीला धक्काच बसतो. तर आता रडायला लागते ती जोरात. तर आता ते रडायला लागतो आ करून. खूप जोरात किंचाळते आता ईश्वरी आणि अर्णव पण उठून बसतो. मिस सिंदूर, आर यू आउट ऑफ युअर माइंड, असं म्हणतो तो. काहीतरी होईल ना मला, असं म्हणतो तो. तुम्ही झोपायचं नाटक करू नका, आधी सांगून ठेवते, असं म्हणते ती. झोपायचं नाटक करत नव्हतं मी, खरंच झोपलो होतो, असं म्हणतो तो. सगळे प्रकार मी अजिबात चालू नाही घेणार, आधी सांगून ठेवते, असं म्हणते ती. तर आता तो तिच्या जवळ येतो. लांबा म्हटलं ना, झोपायचं नाटक करू नका, लांबा लांबा, असं म्हणते ती. हळू बोल, असं म्हणतो अर्णव. इतक्या जोरात तो रडतेस ना, अजेला अटॅक येईल, असं म्हणतो तो. हळू बोल. हे बघा, मी माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला टच करू देणार नाही, असं काही तुम्हाला मी करू देणार नाही, असं म्हणून ती आता चादर घेते. हा, असं म्हणतो अर्णव. काय करत होतो मी, असं म्हणतो अर्णव. तुम्ही हात ठेवला होता माझ्या
अंगावर असं म्हणते ती. मी झोपलो होतो ना असं म्हणतो तो. कपाटात जाऊन झोपू असं म्हणतो तो. हे बघ तुझ्यात काय प्रॉब्लेम असेल ना त्या सोफ्यावर जाऊन झोप जा असं म्हणतो. नाही तर घराबाहेर जा, आर्ट रूम मध्ये जाऊन झोप जा असं म्हणतो तो. तर आता ऐश्वरी म्हणते मी का बाहेर जाऊन झोपू? बिलकुल नाही, मला कळतंय ना सकाळपासून तुमच्या दिमागमध्ये काय चाललंय मला बरोबर कळतंय असं म्हणते ती. काय चाललंय माझ्या दिमागामध्ये असं म्हणतो अर्णव. तर आता ऐश्वरी म्हणते डोंट टच, मला ना बेवकूफ समजू नका प्लीज प्लीज असं म्हणते ती. तुला समजण्याची गरजच नाही, तू आहेसच बेवकूफ असं म्हणते तो. कळले 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 मला असं म्हणते ती. स्वतः सगळं ठरू शकता, मला विश्वासात घ्यायला नको तुम्हाला असं म्हणते ती. हो असं म्हणून ओरडते ती. मला कराटे येते, हा मला सांगितलं होतं ना मला कराटे येते, मी ना तुम्हाला असं हुक्का मारून तुमचे सगळे दात तोडून टाकीन असं म्हणते ती. गुंडे तो असं म्हणतो अर्णव. हो असं म्हणून ओरडते ऐश्वरी. जा लांब व्हा असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव बघा प्रेक्षक झोपून टाकतो चादर घेऊन बघा प्रेक्षक. तर आता ऐश्वरी त्याला उठवते. झोपताय काय? विचारा ना मला काय झालं, विचारा ना असं म्हणते ऐश्वरी. विचारा बघू असं म्हणते ती. विचारा 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 असं म्हणते ती. तर आता अर्णव खूप चिडलेला असतो. तर आता तो जवळ जातो परत. त्यामुळे विचारा असं म्हणते ऐश्वरी. तर आता अर्णव पाठीमागे जातो. प्रेमाने विचारा असं म्हणते ती. प्रेमाने प्रेमाने असं म्हणते ती. तर अर्णव खूप चिडलेला असतो. सिंदूर काय केलंय मी, काय झालंय, तुझ्या भाषेत अशी अजीब का वागतेस तू असं म्हणतो तो. तर आता ऐश्वरी म्हणते बघा 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 काय इनोसंट चेहरा केलाय, हा असं प्रेमाने बोलून काय होणार नाही, मी अजिबात हसणार नाहीये, अजिबात बसणार नाही, अजित सांगून ठेवते. नीट विचारा काय झालंय असं म्हणते ती. नीट विचारतोय काय झालंय सांगतो असं म्हणून रडतो. हो हो सांगते सांगते हळू बोला नाही तर आता मामाला अटॅक केलं असं म्हणते ईश्वरी. सांगते असं म्हणते ती आणि आता ती चादराच्या आत जाते. तर आता ती त्याला बुक देते. हे काय असं म्हणते ती. स्वतःचे रिपोर्ट्स काढून घेतले तर घेतलेत, माझे सुद्धा काढायला लावलेत असं म्हणते ईश्वरी. हे सगळं काय कशाला सांगा ना असं म्हणते ती. कशाला म्हणजे मी सिंदूर दरवर्षी मी हेल्थ चेकअप करतो त्याचे रिपोर्ट आहेत असं म्हणतो तो. रुटीन चेकअपचे रिपोर्ट आहेत ते असं म्हणतो तो. तर माझे का काढले असं म्हणते. तुझं पण करावं असं वाटलं म्हणून हेल्थ चेकअप, तर त्याचेच रिपोर्ट येते असं म्हणतो तो. अजून आहे असं म्हणते ईश्वरी. बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे, थांबा थांबा असं म्हणते ईश्वरी. थांबा आले असं म्हणते ती. तर हे काय कुठून काय काढतेस असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी बाहेर काढते. हे काय असं म्हणून ती टॉय दाखवते त्याला. अजून दाखवते असं म्हणते ती आणि आतमध्ये जात असते चादराच्या आणि काय आणत असते. बघा बघा हे काय सगळं, हे सगळं काय आहे, हे काय असं म्हणते ईश्वरी. अजून दाखवते थांबा असं म्हणून आता आतमध्ये जाऊन सगळे कपडे वगैरे काढत असते ती लहान बाळाचे. हे बघा कसले स्टिकर, काय लिहिले थँक्यू फॉर हॅपी मोमेंट्स. हे बघा हे काय असं म्हणून दाखवत असते त्याला. अर्णव खूप जास्त चिडलेला असतो. हे काय हे न्यूज बोर्ड कुणासाठी आहे सगळं असं म्हणते ती. कुणासाठी आहे असं म्हणतो अर्णव. कळू असं म्हणते ती. एक्झॅक्टली असं म्हणतो तो. हे सगळं कुणासाठी आहे, हे कपडे बघ ना जरा कळेल तुला, हे कुणासाठी असणार आहेत कपडे, कुणासाठी असणार आहेत ना. हे सगळं काय बेबी ऑन बोर्ड म्हणजे काय, आपण कणूला कारमध्ये घेऊन फिरतो की नाही, मग हे कारवर लावायचं असतं. ताई कधी कधी कणूला घेऊन एकटी जाते ड्राईव्हला, हे लावायला नको स्टिकर सेफ्टीसाठी, कळलं असं म्हणतो अर्णव. म्हणून हे सगळं ऑर्डर केलंय मी असं म्हणतो अर्णव. स्टुपिड कुठली असं म्हणतो तो. तर आता छाती दुखायला लागतं. हे सगळं कणूसाठी आहे असं म्हणते ईश्वरी. नाही असं म्हणतो अर्णव. मग मला सांगा तुम्ही मामा आणि आजीला काय सांगितलं असं म्हणते ईश्वरी. मी काय नाही सांगितलं असं म्हणतो अर्णव. ते बोलत होते काय सांगितलं सांगा असं म्हणते ईश्वरी. काय नाही सांगितलं असं म्हणतो अर्णव. मला खरं सांगा, खरं बोला असं म्हणते ती. बोला असं म्हणत असते ती. आजी काय असं म्हणतो तो. आज काहीतरी सांगितलंय तुम्ही असं म्हणते ईश्वरी. ते असं म्हणतो अर्णव. ते माझ्याकडून एक प्रॉमिस घेतले त्याने असं म्हणतो अर्णव. आणि तुम्ही दिलं तसं म्हणते ईश्वरी. कसला प्रॉमिस बोला ना असं म्हणते ईश्वरी. नथिंग असं म्हणतो अर्णव. नाही मला कळलं पाहिजे कसला प्रॉमिस ते मला कळलं पाहिजे असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो मामा आणि आजीने माझ्याकडे इट्स सो एम्बॅरेसिंग सिंदूर असं म्हणतो तो. मामा आणि आजीने माझ्याकडून असं प्रॉमिस घेतलंय की त्यांना आपल्या दोघांकडून बेबी हवंय असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते बघितलं ना आणि तुम्ही प्रॉमिस देऊन टाकला तसं म्हणते ईश्वरी. मी प्रॉमिस नाही दिलं असं म्हणतो अर्णव. आता जर म्हटलं की प्रॉमिस दिला म्हणून असं म्हणते ईश्वरी. त्याने मला फसवलं, मी दिलं नाही असं म्हणतो अर्णव. त्याने काय केलं माहितीये तुला सांगतो. आजीने असं आधी प्रॉमिस घेतलं मग नंतर सांगितलं काय ते म्हणून असं म्हणतो अर्णव. मला काय माहित, मी देऊन ठेवलो हात, नंतर माहित झालं असं म्हणतो तो. आपण दिलात ना प्रॉमिस वगैरे असं म्हणते ईश्वरी. इट वॉज नथिंग असं म्हणतो अर्णव. इट वॉज नथिंग वगैरे काय नाही. हे बघा मी तुम्हाला असलं काही करू देणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला. माझ्या परवानगीशिवाय काहीच करू देणार नाही मी तुम्हाला असं म्हणते ईश्वरीने. आज जाते ती ब्लँकेटचे बघा प्रेक्षक खूप फनी आहे. तर आता इथे अर्णव बघतो तिच्याकडे. हा जो विचार करतेस ना ते थांबव जरा, प्लीज स्टॉप इट असं म्हणतो अर्णव. दिस इज नॉट हॅपनिंग, असं काही नाही होणार, डिड यू गेट इट असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते असं काय होणार नाही म्हणजे असं काही नाही होणार असं म्हणतो अर्णव. म्हणजे तुम्हाला आपलं बाळ नको आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता त्याला काय उत्तर द्यायचं समजतच नाही. तर आता तो बघतच असतो ईश्वरीकडे. अच्छा बघ इथे समजा बघा तरी काय काय ते. तर आता इथे फॉरेन इन्व्हेस्टर्स आलेले असतात. तर आता इथे अर्णव म्हणतो हाऊ कॅन आय हेल्प यू, विड यू बी इंटू टेकिंग अप दिस मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो तो. तर आता इथे डिरेक्टर्सची मीटिंग असते. तर आता इथे तो माणूस म्हणतो मेंबर की हे आपल्या कंपनीसाठी चांगली डील नाही असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरी आलेली असते अर्णवकडे. तुमचं मन तुम्हाला काय सांगतं असं म्हणत असतं ईश्वरी अर्णवच्या हृदयावर हात ठेव. तुमचा मन काय म्हणतंय. तर आता तो म्हणतो मला ही डील करावीशी वाटते असं म्हणतो तो. झालं तर मग असं म्हणते ईश्वरी ठरवून टाका. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेक्षक या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.